अमाय बाई हा काय आला माय वापस वर गेलता ना एकदाचा. काय बाई दिला डोकं दुखीच आहे. काय आला काय सांगा. वहिनी भाऊ नाहीत का घरी? काय तुझे भाऊ नाही घरी, वावरात जायला. कधी आले तुम्ही? मी सध्या येऊनच राहिलो. मला वाटलंच भाऊ वावरात असेल. सुधीर कुठे गेला? सुधीर का काम आहे का तुमच्यासारखा? कामावर गेला तो. काय काम आहे तुम्हाला एवढा चौकशा करून राहिले? आणि एकलेच आले का बायकोला घेऊन आले? ते देवकी साजरी भावाच्या घरी मजेत राहते आणि तुम्हाला इकडे हाकलून देते. मोठे गेलते ना, सांगून ना गेले काही नाही. आणि कशी काय वापस आले तर ती नाही खापले वाटते. काय वहिनी तुमचा पारा तर बापा 7व्या आसमानवरच असती हमेशा. काय झालं मा भाऊ भांडला का? मा भाऊ नाही भांडत, तुम्ही भांडले असाल. काही जिबीला हाळ आहे का तुमच्या? मोठी हाव ना तुमच्यापेक्षा. मी भांडतो नाही, मी भांडगोडी हाव का? तुमच्या खानदानात येऊन सारं नुकसान झालं मला. मा बाप निराय तळप मेला. मन त्याचं लय दुखलं. माई पोरगी फसली म्हणे. मरे लोक मा बाबानं म्हणलं माई पोरगी फसली. मोठे दात काढता. मला म्हणता नाही मी भांडतो नाही, मी भांडतो. अरे बा वहिनी राग नका भरू. मला सांगतो लय अंग दुखून राहिलं. भाकर तुकड्याची माझ्याकडे आशा करू नका. माझ्या होत नाही. मला माझं घरचं होऊन नाही राहिलं. तुम्ही आलेच काय गेलते ना तती काय झालं तर मला ततीच राहा लागत होतं. त्या तुमच्या घरात किती उंदर झाले माय बाई. निरा त्या घरातून आमच्या घरात येतात. हल्ल्याच आणलं निरा. नाही मी आता आलो ना वहिनी. म्हणजे मी सांगायला आलो. रमेश आहे ना, रमेश मासाया तो ततीच राहा म्हणती. हो आम्हा दोघाले बी ततीच राहा म्हणती. लागे दुकान टाकून देतो म्हणते. हो राहिले घर बी दिलं त्यानं, त्याचं जुनं घर. मग काय आले होती? काय बा वहिनी आता एवढा मोठा निर्णय घ्या लागते तर म्हणलं भाऊली एकदा पुसतो म्हणून आलतो. हे काय आलं भाऊ भल्ला तालतोड्या बरं गेले. हे काव मा डोक्याचा तर बरी त्याची जागा मला गाय बांधायला तरी होती. नाहीतरी मी गाय निरा हवेच्या दारातच असते बिचारी. इकडे बैलन गाय लय घोर होते. याच्या जागेत बरी मी गाय बांधतो. माही पेशलच करतो मग गायसाठी कोठं मग येतं. मी येतो तिकडे देल पाहिजेत काढून. आता ना सुधीरचे बाबा आले की सुधीरच्या बापाला सांगतो की येईल ना ततीच राहा म्हणतो. अवस्था ते राहिले तर याची जागा वापरायला भेटते आपल्याला असं सांगा लागेल त्या सुधीरच्या बापाले. त्याचंही भलं डोकसं बंद आहे. दोघे भाऊ सारखेच आहेत. बरं आहे मग एवढा देऊन राहिला साया तर मग घेण्या घेऊन काय 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 त्याचं का तेवढंही काम नाही काय? देते म्हणून काय उपकार करते काय? बहिणीच देते. हा मला का देते? त्याच्या बहिणीला देते. बरोबर आहे बहिणी तुमचं. हो तशी बी देऊ की बल्ली ओबस काय करू राहिली. मा भाऊ देते तिला म्हणतोच मी आता. मला थोडी देते तुले देते. अरे दिगंबर गेला. अरे भाऊ मी तुले सांगायला चालतो. काय झालं तब्येत गिब्येत साजरी आहे? चालला भावाचा रस गई ना तब्येत गिब्येत साजरी आहे. तुमचा भाऊ तुम्हाला सांगायला आला. त्याचा साया ती देते त्याला दुकान टाकून घर दिलं राहिले म्हणून सांगायला आले. असं का? बरं आहे ना मग, चांगला आहे ना कडे. हो भाऊ केस तर लय काय केले रे. तुमच्या भावाले वय गेली सोय आली. डाय केला का सायले डाय कुकी राहिलं मग कुकडी बळबळ करत राहता. काय नाही कडे दिगंबर. वहिनीचं कसं काय? मपा तिच्या काय गोटी आहे का लागतात. भाऊ मी राहू का तर ती राय ना त्यात काय राय बरं मामागचंही काव चालला जाते. हे रोजची कटकटी बंद होते जराशी आणि बरं होते. भाऊ मग काही सामान आहे ते देऊ की म्हणे. ते सामान घेऊन या म्हणे. भांडे कुंडे आहे तिचे काही डबळ दाबळ ते घेऊन जातो. पाहतो मग मी घर उघडतो. ओ माय पितळीची चौरवी घेऊन जाईन मग. पितळीचा कोपर आहे लागे तांब्याची घागर आहे ती घेऊन जाते वाटते बाय आता. तुम्हाला म्हणलं ना मी पराच्या दिवशी की घेऊन येतो म्हणून. तुम्हीच भल्ले राहू दे पडेल तर ती कायले आणतो. पाय आता घेऊन जाते की नाही. मग त्याच आहे ना नेऊ द्या ना त्याला. हिच्या वाटीत त्याला भेटलं ना ते. आणि काही तुम्हाला वाटतं त्याच्या बायकोच्या अन्नात ना आहे बाय म्हणून काय झालं? दिली ना भावाच्या घर राहिले. आपण तिचा भाऊ घेऊन देत तेवढे नाही का त्याच्या भावाचे ऐपत आतून नाही ते भांडे. तोच मी चौरवी. तुझ्या भावाला कुठे अक्कल आहे? चोपडतो जर सकन घेऊन येतो. मा एवढा मोठा पितेचा कोपर आहे ना. एवढा मोठा आहे म्हणलं की 50 लोकांची कणी दिसते त्याच्यात. काय म्हणतो तुम्ही? तुम्हाला काय डोकसा आहे? भावाले आणतो मी ते आणि तांब्याची घागरी घेऊन येतो. दिगंबर आता काय आल्या घर उघडता का? चहा मी आपल्या जरासा चहा ठेवतो ना. या तुमचा तुमच्या भावाचा चहा ठेवतो. हो वहिनी तू ना तू चहा.
या चहा ठेवतो म्हणावं तुम्ही. ते कोपरण घागर नेऊ नको म्हणा, मला पाहिजे ते सांगून ठेव जा. आताच सांगतो, नाही तर मग तुमचे खैर नाही. पहा बरं, मै भाऊचं साजरी आहे की नाही, हे देवकीच बदमाश आहे. उगाच राग करते वहिनीचा आणि भाऊचा. माय भाऊ भाऊ लय साजरे आहेत म्हणलं. हे देवकी तिले तिकडच्या मायरातलंच लय येळण पिस लागेलाय. मा भाऊ लय मोठा, मा भासा लय साजरा. पाय माय भाऊ साजरी आहे की नाही, हे देवकीच बदमाश आहे. इलेच पटत नाही मा घरचे लोक. पा माय भाऊजी मासाठी चहा ठेवायला गेली. आता बाय कोपर तर आणीलच आहे मी, मला ध्यानच नाही, देतच नाही वापस. या माणसाला काय माहित पडते घरात काय भांडे आहेत. आपच गेल्यावर देवकी कुतत बशी. म्या म्हणून म्या नाही घेतला, मला काय माहित नेला असेल कोणा चोरून. आता काय फक्त मला गुंडच आणणे आहे. कोपर ठेवतो बाई याच्या आडे घालून. तसं काय दिगंबरला डोकसा आहे. एक कप चहा पाजला की झालं. शांताजी वा. हा कोण आहे व? शांताजी, माझी आई म्हणते की 9 वाजता आली तर चालते का म्हणते. काऊन व? माझी आई म्हणते मग आली की मग माझ्या घरचा सगळा धंदा करून येतो. मग आली की मग अतीच समजे काम करे लोक राहतो म्हणते. असं म्हटलं मा आईनं. मा घरी ना ते मा घरी कोणतरी पाहुणे येऊन राहिले तर मग त्याचा बी स्वयंपाक करायला लागते. तर माझी आई म्हणते मग घरचा स्वयंपाक धंदा करून येतो. अहो माय बाई दम घेणं जर सांग, एक एक सांग ना. काऊन तो घरी पाहुणे येऊन राहिले काही? काचा धंदा आहे तो मायले? मी तर तिला काल म्हणलं होतं, ते म्हणे मी सकाळी भरभर आवरीनं येईन म्हणे. म्हणलं सकाळून जाऊ उलसकच राहिला ना ढेल ग, येचून आणू म्हटलं. हो म्हणेन ती. हो ना, मा घरी धंदा आहे ना. मायनं सांगितलं ना, मला माहित ना. मायनं फक्त इतकं सांगितलं की शांताजी सांग 9 वाजता जाऊ. बरं जाऊ दे. बरं 9 वाजता तर 9 वाजता मग. बरं माय झालतही लागे केलं तर मी आवरचीवर म्हटलं जावं लागते तर. बरं पाहुणे येऊन राहिले का छबेत वगैरे? हो कल्ले पाहुणे येऊन राहिले का? हो माघारी पाहुणे येऊन राहिले. यायला स्वयंपाक करायला लागते. असं का? माय कोण तो मामा येऊन राहिला का? नाही बा, मामा नाही येऊन राहिला, पण कोणतरी दुसरे पाहुणे येऊन राहिले. आजीच्या बहीणचं पोरग, सून, त्याचं पोरग आणि लगेच त्या पोराची बहीण, एवढे जण येऊन राहिले. तो आजीच्या बहीणचं पोरग आणि त्याची सून आणि तिचं पोरग आणि त्याची बहीण. माय बाई हो, नातेला साजरे सांगतो कल्ले. माणसाला चक्करून पडीन ना. असं सांग ना की मामा आजीच्या बहीणचे सून येऊन पोरग येऊन राहिलं, त्याची लेकरं, त्याचा बहीण आणि त्याची धन्य माय कल्ले, धन्य तुई. मला आजीच्या बहीणचं पोरग आणि लगेच सून आणि त्याची एक पोरग आणि त्याची बहीण, मग ते सगळे जण येऊन राहिले ना. ते बहीण भाऊ दोघं जण आहेत ना. आम्ही कसं बहीण भाऊ दादा मी, तसं मग आजीच्या बहिणीच्या पोराले बी बहीण ते दोघं जण बी बहीण भाऊ आहेत ना. बरं माय बाई बरं, पण कल्ले असे नाते नसतात सांगत. असं म्हणा आजीच्या बहीणची सून आणि पोरगण लागेल लेकरं येऊन राहिले. पोरगण त्याची सून आणि पोरगण त्याची बहीण, ते तर शेवटी त्याची लेकरच झाले ना. आजीच्या बहीणचं पोरग, सून आणि तिचं पोरग आणि त्याची बहीण, मग ते दोघं बहीण भाऊ येऊन राहिले ना. ते दोघं बहीण भाऊ आजी, ते दोघं बहीण भाऊ येऊन राहिले ना. मला एवढं पोरग आहे आणि माझ्या दादापेक्षा मोठी पोरगी आहे असं म्हणे माझी आई. मग ते दोघं बहीण भाऊ आहेत काय? हो तू तर माझं डोकं पुरं किटोशीन. हो बरं मग तू माय येते का नक्की? नाही तर पाहुणे येतात तर मग घरीच राहील माय. नाही तर मग मी जातो बाई. मग जेवढं होईल तेवढं याचून आणतो. आता सांग मग, आता वक्तावर कोण येते? म्हटलं काय 2 बायाचं आहे. मी काही कोणाला म्हणलं नाही. तू येतो म्हणे ना, काल म्हणे ना मी येतो म्हणे, सांगू नका म्हणे कोणाले. सांगा आता वक्तावर मला बाई भेटते का कोणती? जाऊ दे बाई. मग तो मायला विचारून ये बरं म्हणा नक्की ये. शांताजी म्हणते म्हणा नक्की येतो काय? नाही तर मग पाहुणे येत असतील घर राहत असेल तर मग मी जातो, जेवढं होईल तेवढं घेऊन येतो. उगाच तेवढ्यासाठी मला याचा राहिला काय नाही उलसक राहिला व, काही लय मोठं नाही ना. तो आईले म्हणा नक्की येते का असं विचारलं म्हणा शांताजीनं की तू नक्कीच येतं का, थांबू का? नाही तर मग शांताजी जाते म्हणा, असं विचारून जाय. बरं मग असं विचारू ना, नक्की येतं ना. हो असंच विचार. धन्य माय, तू काय विचारशील तर विचार माय, जाय मला सांगेल तू माय बाई. हो आईले विचारायला लागते. आई तू नक्की येतो ना, नाही तर मग शांता आजी जाते येचून आणते. आई तू नक्की येतो ना, नाही तर शांता आजी जाते येचून आणते. आई तू नक्की येतो ना, नाही तर मग शांता आजी जाते येचून आणते. मग माहिती का आता म्हणत जातो का? धन्य माय बाई, कल्ले कसं होईन तुला, जाय. थांब ना आजी, मी बोलतो ना, मग बोलू नको आता म्हणत. आई तू नक्की जातो ना, नाही तर मग शांता आजी जाते येचून आणते.
आई तू नक्की नक्की जातो ना? नाही तर मग शांता आजी जाते. का आजी जाऊन काय करतो तू? भजे ताई तो जाती जातो मायला सांग. धन्य माय बाई. आई तू नक्की नक्की जातो ना? नाही तर शांता आजी जाते आणि भजेत येते. आई तू नक्की नक्की जातो ना? नाही तर शांता आजी जाते आणि भजेत येते. हाय रिकामं डोकसं. धन्य त्या सरिताची, धन्य हो माय बाई. भांडी घेतो बाहेर काढून लेकाचं लय उंदरानं दंगा केला लेक. मला वाटते घुसच घुसली का काय सांगा. लय उकीर काढला लेकू. भांडी आता एखादं पोतलं पाहा लागेल, पोतलं मागा लागेल. वहिनीला पोतल्यात भरून घेऊन जातो. माय बाई गुंडा सगळं काढलं का? आता गुंडही नेता का? हो वहिनी ते काढलं ते कोपर नाही दिसून राहिला. त्याच्यात होता लेक. मग मला काय माहित? पिका राखा नाव का? नेला असेल त्या देवकीनं सांग. काय सांगते? दिला असेल गावात कोणाले? मागायची याद नशीन. गावाचं का कोणी आणून देते का? आता मी का राखा नाव का माय तुमच्या घराला? मी आता हात नाही लावला तुमच्या घराला. अति अंगणात नाही आली मी. घर काही उघडू माय बाई. नाही नाही वहिनी तसं नाही. म्हणणं नाही. मी विचारलं फक्त. ते म्हणे कोपर आहे म्हणे, आडा आहे म्हणे. एक चरबी बी नाही दिसली मला. काय कुकडे टाकली काय सांगा येडीनं. अजून गेलो की डोकसं काही हे नाही आणलं ते नाही आणलं म्हणून पुसलं. मग तुमच्या बायकोलाच पुसा ना. मला काय पुसता? मी का तुमच्या घरातले भांडे उचकतो काय? मला काय माहित नाही बे. आली माय मी चांगल्या मनानं. चांगल्या मनाची बाई. हा चांगल्या माय बापाचे संस्कार आहेत मलावर म्हणून आली. काही भरसवर करू लागू का म्हणून विचारले. आणि गुड्डापासून का आले नाही लागते? तुमचा साया तर लय मोठे लोक आहे म्हणता. बहीण हे देऊन राहिला आणि ते देऊन राहिला. तो का हे भांड्यावर काय काम आहे बापा? तिच्या भावाला सांगशील नाही तर असे जुने जुने भांडे भेटतात का आता? भारी जडकर आहेत म्हटलं. मग भारीच्या भारी भद्दोक भांडे आहेत ना माय बाई. असे राहतात म्हटलं दिगंबर लोक. पा स्टीलचे टपरे घेऊन देईन आणि तांब्या पितळीचे भांडे घरात घालीन तिची भाऊजोय. मग असे राहतात लोक चापलूस. पा 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 किती साजरी भेटली तुम्हाला वहिनी. तरी बी तुमची बायको म्हणलं आयुष्यभर भांडत राहिली मा संग. मा मन किती साजर आहे बाई तुमच्या विषयी. हो लेक वहिनी म्हणतात ते बराबर आहे. माय घरचे एवढे साजरे भारे चटक भांडे घेऊन घेईन ते रमेशची बायको. स्टीलचे भदळ देऊन देईन इले. देवकीले कुठे अक्कोल आहे. माय वहिनीला साजरी आहे. नेतच नाही हे भांडे मी. राहत ना माय पुतन सून वापरीन, मा पुतण्या वापरीन, माय वहिनी वापरीन, मा घरचे लोक वापरतील. हे शेवटी किती झाले तरी मा रक्ताचे होत. ते काय शेवटी सोयरेच होत. देवकीले कुठे अक्कल आहे. स्वतःच सोडून लोकांच्या माग लागून राहिली. नेतच नाही माझ्या भांड्यावर. तिसरा देतो मा घरचे लोक वापरतील. पायजा बापा लोक फक्त विचारायला आली. सबगी मनानं साजऱ्या स्वभावाची हाव, साजऱ्या मनाची हाव म्हणून आली. म्हणलं माय चालले हातात या सार करेले. नाही तर म्हणसान बापा नेलो काही. तुम्ही नाही पण तुमची बायको तर नक्कीच म्हणते. वहिनी नाही नाही मी अतून काहीच नेत नाही. वहिनी तुम्हाला जे भांडे पाहिजे ते घेऊन जा तुम्ही. किती झालं तरी ह्या आपल्या घरचे भांडे होत आहे ना. हे आपल्याच घरी राहिले पाहिजेत. आपच तिचा भाऊ लय ताल तळून राहिला तर दिन घेऊन. नाही नाही तुम्ही म्हणता ते बराबर आहे वहिनी. हे भांडे घेऊन घेतील ते. नाही नाही वहिनी राहू द्या हे सुधीरच्या संसाराला कामात पडतील. किती साजरे हा बाई तुम्ही. आपलं घरलं साजरं आहे ना बाई. देवकीनंच सारं मातेरं केलं व बाई घराचं. देवकीनंच घर फोडलं. माय बाई किती साजरा देर आहे बाई मला. मी तर तुम्हाला दिगंबर मी सांगतो तुम्हाला. मी कोणीच तुम्हाला देर मानलं नाही. आयुष्यात मी तुम्हाला देर म्हटलं नाही. तुम्हाला मी हमेशा मा भाऊच समजलं. मला काही जास्त नाही पाहिजे. हा गुण ठेवतो ते तुम्ही म्हणसान तर. मला का कमी पडली का कायची? मला नाही माझ्या ढबराची नवाई. त्या देवकीले तिच्या माहेरातल्या लोकाईलेच आहे. नाही नाही वहिनी समजे भांडे ठेवून द्या. मी नक्की काहीच नाही. हे टापरण काय करू? हे घेऊन जा. हे चिल्लर चालणार नाही पाहिजे मला. सार फटकन घेऊन जा आता भंगार. नाही घेऊन जा हे. फक्त मला गुंड आता तुम्ही म्हणता म्हणून. नाही तर मी आता हात नसता लावला माय बाई. हा गुंडच ठेवतो फक्त. आपल्या घर जाऊ ना दिगंबर. खाले सोयऱ्याच्या घरी न्यायला लागते. हो वहिनी बरोबर आहे तुमचं. हो राहू द्या हा गुण राहू द्या. मी तो म्हणतो सबरच भादाळा राहू द्या ना. हे बारकं चिरकं नाही घेऊन जाते. आणि पा आता सांगतो सकाळी तुम्ही जासान तो ते देवकी भल्ली मग भांडगोडी आहे माय बाई लय भांडते. मग ते म्हणेन भाव जाईलेच दिलं. सांग जा घरात दिसलंच नाही मला. कुठे आहे म्हणले माहित मला. तिले का भेतो का मी का तिच्या बापाले भेतो ठांगीन. माघरचे भदाळ मी काले आणू होती. तो भाव आले लय ऊत आला तर दिन तुले नाही घेऊन. राहू द्या वहिनी राहू द्या. हे समज राहू द्या. बिनकल्या यालेच म्हणतात माय.
कुत म्हणा किती कुत्त देव केले तर अव असं बावलं नशिबी पडलं तू संसाराचं मातेरा नाही होणार तर काय होणार आहे. चालली बाई मी गुंड घेऊन कपर तर नेला आधी आता गुंडही नेतो देव केले म्हणा बस कुत्तत हे फुटके फाटके डबरं घेऊन.